दुपारचे 12 वाजले होते. रखरखत्या उन्हात अनंत शेतात काम करत होता. तेवढ्यात त्याला फोनची रिंग ऐकू आली. झाडाला अडकवलेल्या शर्टच्या खिशातून त्याने फोन काढला आणि कानाला लावला. समोरून धीर गंभीर आवाज आला. आबा गेले. ते ऐकताच अनंताच्या काळजात चर्र झालं आणि कपाळाला हात लावत तो जागीच बसला. आबा म्हणजे त्याचे थोरले मामा. अनंताचं बरंचसं बालपण आबांच्या घरी गेलं होतं, त्यामुळे आबांबद्दल त्याला विशेष आपुलकी होती. आबांसोबत घालवलेले सर्व क्षण त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेले. काही काळ लोटला असेल. आबांच्या आठवणीत तो जागीच गढून गेला होता. परंतु आता घरी जाणं महत्त्वाचं होतं. या जाणीवेनं त्यानं आपले डोळे पुसले आणि लगोलग घरची वाट धरली. घरी आल्यावर त्याने ताबडतोब ही बातमी आई आणि बायकोच्या कानावर घातली. भाऊ गेल्याचं ऐकताच आई ढसाढसा रडू लागली. तसं अनंताची बायको तिला सावरू लागली. आता आबांच्या मयताला जाणं खूप गरजेचं होतं. परंतु आईची तब्येत बरी नसल्यामुळे, शिवाय घरातला कर्ता पुरुष या नात्याने त्याने एकट्याने जायचे ठरवले. आबांचं गाव अनंताच्या गावापासून 7 किलोमीटर अंतरावर होते. अनंताच्या एका मित्राने त्याला बाईकवरून तिथे नेऊन सोडले. घराजवळ येताच लोकांची जमवाजमव सुरू असलेली त्याला दिसली. घरातून रडण्याचे आवाज येत होते. आबांचं अखेरचं दर्शन घेऊन तो काही वेळ बाहेर घुटमळत राहिला. अंत्यविधी उरकेपर्यंत रात्रीचे 9 वाजले. त्यानंतर स्मशानभूमीतून सर्वजण आपापल्या घरी जाण्यास निघाले. अनंतही आबांच्या मुलाचा निरोप घेऊन आपल्या गावच्या दिशेने निघाला. बराच उशीर झाल्यामुळे शेवटची एसटी सुद्धा निघून गेली होती. मित्राला बोलावून घेण्याच्या उद्देशानं त्यानं खिशातून मोबाईल काढला, परंतु दिवसभरातील फोनाफोनीमुळे त्याच्या मोबाईलची बॅटरी संपून तो बंद झाला होता. शिवाय त्याच्या गावच्या दिशेनं जाणारा तो एकटाच होता. तेव्हा आता पायी चालत जाण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे हातातील बॅटरीच्या प्रकाशात अरुंद डांबरी रस्त्यावरून झपझप पावले टाकीत तो निघाला. रात्रीच्या त्या नीरव शांततेत अंधारात गुडूप झालेल्या त्या रस्त्यावरून एखादा पिवळा ठिपका पुढे सरकत असल्याचा भास होत होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडेंखेरीज काहीच नव्हते. बॅटरीच्या प्रकाशात जेमतेम रस्त्याच्या आजूबाजूचे दिसत होते. अनंता स्वभावाने फार भित्रा होता. चालता चालता असंख्य विचार त्याच्या मनात घोळू लागले. भूत अस्तित्वात असतात यावर त्याचा ठाम विश्वास होता. आतापर्यंत थोर मंडळींकडून ऐकलेल्या भूतांच्या कहाण्या जशाच्या तशा त्याला आठवू लागल्या. मनातील भीती आता डोकं वर काढू लागली होती. भिरभिरणारी नजर फिरवत बिचकतच तो चालत होता. दुरून कुठून तरी ऐकू येणारी कोल्हेकुई आणि त्याच्या चाहुलीनं सरसर करत बाजूच्या झुडपातून पळून जाणाऱ्या प्राण्यांच्या आवाजानं त्याचं अंग शहारत होतं. त्याच्याच हृदयाचे ठोके त्याला सहज ऐकू येऊ लागले. सुकलेल्या पानांवरून चराचर पावले टाकीत तो पुढे सरकत होता. काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेने एक माणूस चालत जात असल्याचे त्याला दिसले. त्याची गती एकाएकी मंदावली. अशा अवेळी कोण जात असेल? भूत तर नसेल ना? या विचाराने त्याच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. छाती वेगाने धडधडू लागली. हातापायांना कंप सुटू लागला. एकाएकी तो माणूस चालता चालता थांबला. जणू मागून येणाऱ्या अनंताची चाहूल त्याला लागली असावी. मागे वळून त्याने अनंताकडे पाहत हाताने इशारा करून त्याला जवळ बोलावले. अनंता थरथर कापत आणि ओठांवर राम नामाचा जप करत त्याच्या जवळ जाऊ लागला. त्याच्या जवळ जाताच अनंताने त्याच्या चेहऱ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकला. तो एक चाळीशी पार केलेला इसम होता. अंगात रेघोट्या असलेलं पांढरं शर्ट आणि काहीशी जुनी मळकट पॅन्ट. डोक्यावर पूर्णतः पांढरे बारीक केस. चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत त्याने विचारले, कोण रे तू? त्यावर अनंता घाबरत म्हणाला, मी अनंता. कुठं चाललायस? हे इथे पुढे गाव आहे माझं. बरं चल, मी सुद्धा तिकडेच चाललोय. पण तुम्ही कोण? मी संतोष. तुझ्या गावच्या आधी एक वाडी लागते,
तिथे राहतो. एवढ्या रात्री कुठे गेलेलात? अरे मागच्या गावात एका मैताला गेलो होतो. आबांच्या? हो. तुला कसं माहीत? तू पण गेला होतास का? हो, माझे मामा लागतात ते. पण तुम्ही कुठे दिसला नाहीत? अरे मी लवकर निघालो. माझं एक काम होतं, ते संपेपर्यंत उशीर झाला. अनंता त्या माणसासोबत हळूहळू चालू लागला, परंतु अजूनही त्याच्या मनात अनेक प्रश्न डोकं वर काढत होते. अधूनमधून तो त्या माणसाकडे चोरून पाहण्याचा प्रयत्न करत होता. तो माणूस समोर पाहत शांतपणे चालत होता. ती शांतता काहीशी भंग करत अनंताने विचारले, तुम्ही कसे ओळखता आबांना? तसा अनंताकडे न पाहताच तो म्हणाला, अरे ते व्यवसाय करायचे ना, तर त्यानिमित्त त्यांच्याशी गाठ पडली. मग अशी अधूनमधून भेट व्हायची आमची. त्यावर अनंता काही ना काही त्या माणसाशी बोलू लागला. काही वेळ त्याच्याशी गप्पा मारल्यावर तो माणूसच असल्याची खात्री पटताच अनंताला हायसं वाटलं. आता तो मनमोकळेपणाने त्या माणसाशी बोलत होता. गप्पा मारता मारता अनंताने मध्येच त्या माणसाला म्हटले, तुम्ही इतक्या रात्री एकटे जात होता, तुम्हाला भीती नाही वाटत? भीती कसली? त्याने विचारले. भूताखेतांची? अनंताने काहीसे कचरत विचारले. त्यावर तो हसला आणि म्हणाला, तुला खरंच वाटतं भूतं अस्तित्वात आहेत? काहीशा ओशाळलेल्या अवस्थेत अनंता म्हणाला, हां, म्हणजे आमच्या इकडची मोठी माणसं सांगतात, मग असतीलच. असं काही नसतं. सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. फक्त घाबरायचं नाही, बिनधास्त राहायचं. त्याचं बोलणं ऐकून अनंताच्या मनातील उरली सुरली सर्व भीती नाहीशी झाली आणि मजेत त्याच्यासोबत चालू लागला. सोबत मिळाल्यामुळे तो आनंदी होता, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. अचानक त्यांना मागून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज येऊ लागला. त्यासोबतच घुंगरूचाही आवाज कानी पडत होता. मागची पावले जड भासत होती. ते ऐकून अनंताच्या मनात पुन्हा भीती डोकावू लागली. घाबरतच तो मागे पाहण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात सोबत असलेल्या माणसाने त्याला रोखले आणि म्हटले, मागे पाहू नकोस अजिबात. का? डोळे विस्फारून अनंताने विचारले. वेळ आली की सांगेन. आता काहीही न बोलता शांत चालत राहा. त्या माणसाचा चेहरा गंभीर झाला होता. अनंता आतून पुरता घाबरला होता. मागील चालण्याचा आवाज जोर जोरात येऊ लागला. मागून काहीतरी भयंकर चालत येत असल्याची जाणीव त्याला झाली. भीतीनं त्याची छाती फुलून गेली होती. तो जमेल तेवढ्या घाईत त्या माणसासोबत चालत होता आणि एकाएकी एक नाग त्यांच्या पुढ्यात येऊन थांबला. त्या सरशी दोघेही दचकले आणि जागीच थांबले. तो नाग त्यांच्या दिशेनं जोर जोरात फुतकारू लागला. त्यांच्या जवळ येऊ लागला. मागील आवाज जवळ येऊन ठेपला होता. त्या माणसाने अनंताचा हात घट्ट पकडला आणि त्याला म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे सोबत. मी तुला तुझ्या गावी नेऊन पोचवेन. दोघेही त्या नागाला वळसा घालून पुढे निघाले. तो माणूस जवळजवळ ओढतच अनंताला नेऊ लागला. त्याची चालण्याची गती अनंताच्या गतीपेक्षा दुप्पट होती. चालता चालता अनंता ठेचाळत होता, परंतु तो माणूस मात्र सहजपणे त्या अंधारात रस्ता कापीत होता. आता मागील आवाज काहीसा कमी झाल्याचं जाणवलं. तसा त्या माणसाच्या चेहऱ्यावर सुटलेल्याचे भाव स्पष्ट दिसू लागले. तो अनंताला जंगलाच्या दिशेनं नेऊ लागला. तसा अनंत जागीच थांबला आणि म्हणाला, इथे कुठे चाललाय? तोंड बंद ठेव आणि चालत राहा. इथून एक जवळचा रस्ता आहे जो सरळ गावात जातो. तो माणूस काहीसा रागात म्हणाला. त्याचं हे रूप पाहून अनंत काहीसा घाबरला आणि त्याला काही बोलणार इतक्या जंगलातून एक वाघ त्यांच्या दिशेनं चालून आला. तसे दोघेही जागीच खिळले. वाघ आपली करडी नजर ठेवून घुरघुरत एक एक पाऊल टाकत त्यांच्या दिशेनं येऊ लागला. तो माणूस अनंताला पकडून वाघाच्या प्रत्येक पावलावर हळूहळू मागे सरकू लागला. अनंताच्या हातावरील त्याची मूठ घट्ट आवळली गेली. वाघ झेप घेण्याच्या तयारीत होता. तो माणूस वाघाकडे पाहत ओरडला,
माझ्या वाटेतून बाजूला हो, ही माझी शिकार आहे. त्या माणसाचा आवाज आता विचित्र आणि भेसूर येऊ लागला. तशी अनंताची नजर त्याच्यावर गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीनं त्याची बोबडीच वळाली. फक्त काळीज बंद पडायचं राहिलं होतं. तो माणूस नसून एक भूत होतं. त्याचे पांढरे डोळे खोबणीतून बाहेर आले होते. सुकलेल्या चेहऱ्यावर असंख्य जखमा होत्या. त्यातील रक्त पार गोठून गेले होते. ओठांचे तुकडे पडले होते. गळ्यावर एखादी सुरी फिरवल्याप्रमाणे खोल सुकलेली जखम होती. दात चावत खुंची नजरेने तो वाघाकडे पाहत होता. अनंताची भीतीनं ताणाताण उडाली. तो अर्धमेल्यासारखा झाला. दोन्ही बाजूनं मृत्यू त्याला दिसू लागला. वाघाने झेप घेण्यापूर्वी प्रचंड डरकाळी फोडली. त्या आवाजानं जणू संपूर्ण जंगल दणाणून निघालं. अनपेक्षित आवाजाने पक्ष्यांचा कलकलाट होऊ लागला. जंगलातील प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज येऊ लागले. काही कळ्याच्या आतच वाघाने जोराची झेप घेतली. तसे अनंताने आईच्या नावे साद घालत आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि अचानक एखादी गोष्ट बटन दाबून बंद करावी तसा तो आवाज बंद झाला. अनंताने हळूच आपले डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. जंगल शांत होतं. मिनिटभरापूर्वी सुरू असलेल्या नाट्याचा लवलेशही तिथे नव्हता. तो माणूस, तो वाघ गेले कुठे? याच विचारात असताना अचानक मागून घुंगराचा आवाज ऐकू आला. तसा अनंता दचकला. पुन्हा एका नव्या संकटाला तोंड द्यावे लागणार या विचाराने तो रडकुंडीला आला आणि मागे वळून खाली बसत आपल्या जीवाची भीक मागू लागला. तेव्हा एक भारदस्त आवाज त्याच्या कानी पडला. अनंता. त्या आवाजाने त्याने तात्काळ वर पाहिले. त्याला एक पिळदार शरीराचा रांगडा देह दिसला. डोक्यावर मळकट फेटा, खांद्यावर घोंगडी, एका हातात कंदील, दुसऱ्या हातात घुंगरू बांधलेली काठी, भरदार मिशा, करारी नजर, चेहऱ्यावर विलक्षण तेज. आपल्या धारदार आवाजात तो पुढे बोलू लागला. घाबरू नकोस अनंता, मी आहे सोबत. निश्चिंत होऊन घरी जा. त्याचं भारदार व्यक्तिमत्व आणि धारदार आवाज ऐकून अनंता जागीच कोसळला. पहाटे 5च्या सुमारास अनंताचे डोळे उघडले. गावच्या वेशीवर असलेल्या एका जांभळीच्या झाडाखाली तो झोपलेला होता. जाग येताच त्यानं आजूबाजूला पाहिले. काही क्षण तो गोंधळला. आपण इथे कसे आलो? तो मागून येणारा माणूस कोण होता? त्याला माझं नाव कसं माहीत? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळू लागले. चेहरा भीतीनं कोमेजून गेला होता. त्याने लगेचच घराच्या दिशेनं धूम ठोकली. घरी पोचताच आईला जोराची मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडू लागला. अनंताच्या काळजीनं आई आणि बायको दोघीही जाग्याच होत्या. अनंताला असं घाबरलेलं पाहून दोघीही चिंतित पडल्या. काही वेळाने शांत झाल्यावर त्याने घडलेला सर्व प्रकार दोघांच्या कानी घातला. ते ऐकताच आईने त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत म्हटलं, भाग्यवान आहेस बघ पोरा. अरे तुझ्याबरोबर जो चालत होता तो आबांच्या गावचा संत्या होता. 10-12 वर्षापूर्वी त्या जंगलात त्याचा खून झाला होता. तेव्हापासून दिवस रात्र त्या रस्त्याला कोणी एकटं गावलं की त्याच्याशी गोड बोलून त्याला जंगलात नेऊन ठार करतो आणि दूर कुठेतरी नेऊन फेकतो. पण मग आहे तो मागे कोण होता? अनंताने विचारलं. अरे तो राखणदार होता आपल्या आबांच्या गावचा. तू जेव्हा घाबरलास तेव्हापासून सावलीसारखा तुझ्या मागे होता. तो नाग, तो वाघ, तो त्याचाच. अरे तो तुला भूताच्या तावडीतून सोडवायला आला होता. तुला गावच्या विशीपर्यंत आणून सोडणारा पण तोच. अनंता अवाक होऊन आईकडे पाहू लागला. तिनं लगेचच देवाऱ्याकडे हात जोडत आपल्या पोराच्या मदतीसाठी मनापासून देवाकडे आभार मानले आणि अनंताला राखणदाराच्या नावे नारळ ठेवण्यास सांगितले.
अनंताने देवासमोर नारळ ठेवला आणि आपले डोळे मिटले. ती भरीव देहयष्टी पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागली आणि आपसुकच त्याच्या तोंडातून शब्द पुटपुटले. राखणदारा, असाच पाठीशी राहा रे बाबा.